नेवासा नगरपंचायत हद्दीत साधारण 5-7 प्रभाग असे आहेत की ज्या ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण करून अ, गोरगरीब लोक या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. आम्ही या परिसरातील लोकांच्या सहकार्याने त्यांच्या उपस्थितीत बऱ्याच वर्षापासून हे अतिक्रमणधारक नियमित कशी होतील यासाठी प्रयत्न करतोय. आत्ताच काही वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने 2018 साली जो शासकीय जागेवर राहणाऱ्या लोकांना नियमकुल करण्यासाठी जो जी आर काढला, तो जी आर व नेवासा शहरातील समर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष श्री करणसिंह घुले यांच्या सोबत मिळून आम्ही नेवासा शहरातील जे जे प्रभाग आहेत म्हणजे मधमेश्वर नगर, खळवाडी, माळी वस्ती, गंगानगर, संभाजीनगर व मारुतीनगर हे सर्व ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी शासकीय जमीन व त्या ठिकाणी गोरगरीब लोक वास्तव्यास बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास आहेत. तर त्या लोकांना या 2018च्या जी.आर. प्रमाणे नियमकुल करण्यासाठी समर्पण फाउंडेशन व या प्रभागातील जनता मिळून मोठं आंदोलन उभे करीत आहे. त्या आंदोलनाचं नेतृत्व नेवासा शहरातील वयोवृद्ध डेव्हिडजी साळवे मिस्त्री हे करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे या प्रभागात राहणारे तरुण अतिक्रमण नियमकुल करण्यासाठी प्रयत्न करतोय. तर त्यासाठी समर्पण व परिसरातील नागरिक मिळून जे जे आम्हाला करता येईल. आता काही दिवसापूर्वीच आम्ही आमच्या प्रभागामध्ये नेवासा नगरपंचायत, समर्पण व परिसरातील नागरिक यांची एक मीटिंग लावली होती आणि त्या मीटिंग मध्ये सर्व समाज बांधवांना समजून सांगितलं की या ठिकाणून आपल्याला उठवण्याचा कसा प्रकारे नेवासा नगरपंचायत प्रशासनाचा डाव होता. तर त्यासाठी त्यांनी जो खोटा अहवाल तयार केला होता तो आम्ही हाणून पाडला व त्याच्यात जो त्यांनी मुद्दा मांडला होता की इथे जे लोक रहिवासी आहेत त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, तर आम्ही आमच्याकडे असलेले भोगवाटीचे उतारे, त्याचप्रमाणे लाईट बिल, कुपन, मतदान कार्ड यासारखे बऱ्याच वर्षाचे पुरावे, साधारण 30-35 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी राहत आहोत, याचे पुरावे आमच्या सर्व तेथील रहिवासी लोकांकडे आहे. तर त्या लोकांचा अहवाल तयार करून आम्ही माननीय कलेक्टर यांना भेटून निवेदन दिलं व ही प्रोसेस कशी लवकरात लवकर पूर्ण होईल त्या कामी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यश आम्हाला नक्की मिळेल याची आम्हाला शाश्वती वाटते. आपल्या संभाजीनगर, मधमेश्वर नगर, लक्ष्मीनगर, टेलिफोन ऑफिस एरिया, गंगानगर या भागातील अतिक्रमणधारकांना फसवून एक अहवाल 2023 रोजी आपल्या नगरपंचायतचे सीओ यांनी बनवला होता. तो अतिशय चुकीचा अहवाल, लोकांच्या फसवणुकीचा अहवाल त्यांनी बनवला होता. त्या अहवालामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की आम्ही या जागेवरील साधारण 100 लोकांचा सॅम्पल सर्वे आम्ही केलेला आहे आणि त्या लोकांकडे ते लोक तोंडी सांगतात की आमच्याकडे आम्ही या जागेवर साधारण 20, 25, 30, 40 वर्षापासून आम्ही असे राहतोय, परंतु या लोकांकडे पुरावेच नाही असा त्यांनी एक अहवाल बनवला होता. आणि 100 लोकांपैकी फक्त 8च लोकांकडे पुरावे आहेत असा अहवाल त्यांनी या प्रकारे बनवला होता. आणि तो अहवाल बनवला त्यांनी 11/12/2023 रोजी हा अहवाल त्यांनी बनवला होता. त्या अहवालामध्ये गंगानगर, मधमेश्वर नगर, संभाजीनगर, लक्ष्मणनगर, टेलिफोन ऑफिस एरिया या भागातल्या लोकांकडे या गुंजाळ असोसिएटची टीम गेली आणि त्या लोकांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला घरकुल मिळवून देणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही याच्यावर सह्या करा. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याच्यावर सह्या केल्या आणि त्या सह्या केल्याच नंतर यांनी हा अहवाल बनवला की या लोकांकडे पुरावेच नाहीत म्हणून. आणि हे त्या लोकांचे नाव आपण बघू शकता. यामध्ये असे खोटे पुरावे नाही असं म्हणून त्यांनी तो अहवाल नमूद केला आणि त्या लोकांच्या पासून सह्या घेतल्या. त्यानंतर त्या अहवालाबाबत मला डॉक्टर करण घुले यांनी रात्री 11-12च्या दरम्यान त्यांना माहित पडल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की गणेश, आपल्याकडं
जो अहवाल बनवला यांनी आपल्यावर पुरावे नाही का? तर मी त्यांना सांगितलं आमचे लोक 30-40 वर्षापासून राहतात, त्यांच्यावर पुरावे आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः, माझ्यासोबत विलास बोरुडे, अंकुश म्हस्के, तसेच आमचे मित्र आप्पा गायकवाड आणि शिवा मोरे अशा मित्रांच्या सहकार्याने मी सकाळी हे बघा या प्रकारचे पुरावे मी जमा केले आणि नगरपंचायत ऑफिसला आम्ही सर्वजण आलो. नगरपंचायत ऑफिसला आलो असता सीओ अहवाल सादर करायला नगरला गेलेत असं आम्हाला कळलं. त्यावेळेस आपले डॉक्टर घुले तसेच वाघ साहेब यांनी त्यांना फोन लावला आणि तो अहवाल तुम्ही सादर करू नका, आमच्याशी चर्चा करा आणि मग तुम्हाला अहवाल सादर करायचा असेल तर करा. या पद्धतीने त्यांना मागं बोलवलं. त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी सीओना भेटलो, त्यांना ते पुरावे दाखवले आणि तो अहवाल थांबला. जर तो अहवाल थांबला नसता तर आता मध्ये एक 6 महिन्यापूर्वी जे अतिक्रमण हटाव मोहीम आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये या सगळ्या उपनगरामधल्या लोकांचे, गोरगरिबांचे, अतिक्रमण धारकांचे घर उद्ध्वस्त केले असते. तो अहवाल आम्ही थांबवला आणि पुढील कारवाई करावी असा आम्ही त्यांना अर्ज सुद्धा दिला होता. तो अर्ज दिल्याची तारीख 27/12/2023 या रोजी आम्ही त्यांना तो अर्ज दिला होता आणि त्यानुसार त्यांनी तो अहवाल थांबवला. आपण आत्ताच सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक गणेशजी सोनवणे आणि आप्पासाहेब गायकवाड यांच्या तोंडून अतिक्रमण धारकांच्या व्यथा आपण ऐकल्या. नगरपंचायतचा एक कुटील डाव होता की 11 तारखेला एक पत्र निघतंय, ते पत्र निघाल्यानंतर सर्वे करा असं सांगितलं जातंय. 13 तारखेला सर्वे करतो असं एक कंपनी म्हणते आणि 15 तारखेला तो सर्वे करून अहवाल इतक्या झटपट त्या मुख्याधिकाऱ्याच्या हातात पडतो. तिथून तो मुख्याधिकारी लगेच मुख्यालयात जातो, जिल्हाधिकारी कार्यालयात जातो आणि त्या ठिकाणी अहवाल दाखल करण्याची घाई करतो. हे सगळं कशासाठी? तर हे फक्त त्या ठिकाणी असलेले रहिवासी अतिक्रमण धारक जे वर्षानुवर्षे तिथं राहत आहेत, आपला मोडका तोडका संसार सांभाळत आहेत, त्यांना आयुष्यातून उठवण्याचा हा डाव त्या ठिकाणी होता. कारण त्यानंतर काही दिवसातच अतिक्रमण हटवण्याची एक व्यापक मोहीम महाराष्ट्रभर चालली आणि त्या ठिकाणी अनेक वस्त्या अशाच पद्धतीनं बेकायदेशीर दाखवून हटवण्यात आल्या. असेच आमच्याकडं नेवाशामध्ये मारुतीनगर असेल, माळी वस्ती असेल, लक्ष्मीनगर, गंगानगर, त्यानंतर शिवाजीनगर, खळवाडी, मधमेश्वर नगर आणि संभाजीनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारक पण गरीब असे लोक राहत आहेत. सरकारी भूखंडावर राहत आहेत, पण वर्षानुवर्ष राहत असल्यामुळे 2011 पूर्वीचे पुरावे त्यांच्याकडे असल्यामुळे ते अतिशय नियमात आहेत. त्यांच्यासाठी 2018च्या GR नुसार कार्यवाही व्हायला पाहिजे होती, प्रक्रिया व्हायला पाहिजे होती, ती यापूर्वी झाली नाही. या सर्व तरुणांच्या मदतीने आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आणि त्या प्रक्रियेचा आता पहिला टप्पा आपण पूर्ण केलाय. पुढच्या टप्प्यामध्ये भूमी अभिलेखच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजणी होईल. महसूल प्रशासन, भूमी अभिलेख आणि माननीय कलेक्टर यांच्या माध्यमातून हा सगळा विषय हाताळला जाईल आणि नगरपंचायतच्या पुढाकारानं त्यांना भोगवटे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल आणि हा प्रयत्न आपल्या सर्वांना मिळून करावा लागेल आणि या गोरगरिबांचे संसार आपल्याला उभे करावे लागतील. कारण यांना यांचे भोगवटे नावावर करून देण्याचं सोडून मध्ये फक्त मालमत्ता सर्वेक्षणाच्या नावाखाली यांची प्रचंड अशी मोठी फसवणूक या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाने केली होती. ती पुन्हा या सर्व तरुणांच्याच साथीने आम्ही ती उघड केली. त्यासाठी आपण पुढे विस्तृत बोलूच, पण अतिक्रमण धारकांच्या या व्यथेला आम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
एवढंच आम्हाला यातून सांगायचंय. आणि हा प्रयत्न 2023 मध्ये आम्ही केला होता, कारण त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं आमच्याकडून हेतू ठेवून काम केलं गेलं नाही. केवळ निवडणुका आल्या म्हणून उड्या मारायच्या अशा पद्धतीचं काम आम्ही कधीही करत नाही. हे फक्त गरिबांच्या साथीला उभं राहायचं आणि मानवतेची सेवा करायची, याच भूमिकेतनं आम्ही हे सगळी कामं करतो आहोत आणि निरंतर करत राहू. धन्यवाद.